लय गरम होते. माझं सनस्क्रीन विस्क्रीन सगळं निघून गेलं का आम्हाला. तोंड बिन धुतलं फ्रेश झालो की लगेच निघालो. कारण वसा वसा करत बिना ट्रॅफिकचा आलो बरं का तिथनं इथपर्यंत. आणि यशवंतपूरला आलो बराबर जाम लागले. झाली गाडी नोट नागिन भरल्या नागिन तशा नागिन. आणि वाघ आला आणि लगेच भरून बी चालला. 4 वाजल्यात. खाली गेली 2 वाजता. 4 वाजता रिटर्न भरून चालला. पानी पानी हो गया बेंगलोर में देखो. भावने चित्रदुर्गच्या टोलवर पोहोचलोय. फायनली मिशन सक्सेसफुल. टोल नाका रिटर्नचं कट झालं. गुजरातचं एक लपड झाल्यावर तर तिकडे डिझेल मिळत नाही. इकडं आलं की बघा आता इथनं पुढे झालं पिडवेकर चालू. आमच्या बरोबर कांड झालाय की डिझेल महाराष्ट्रात भेटत नाही. त्यामुळे आता इथनं डिझेल घ्यायचं. त्याचे केनं घ्यायचे. डिझेल टाका थांबले विजापूरला. केनात पहिलं फुल करतो. तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये. भावना असलं गरम होता ना इकडं बेंगलोरला. जस्ट आता गाडी खाली केली आणि खाली करायच्या पहिलेच आपण ऑर्डर घेतलेली भरायची. 2 ऑर्डर होते. एक मुंबईची होती, एक बडोद्याची होती. मग बडोदा केलं फायनल. तर आता इथून आपल्याला जायचं यशवंतपूरला भरायला. अजून इथून यशवंतपूर आपण आहे देऊन आलेला. इथून 45 ते 50 किलोमीटर आहे भरायला जायला. आपल्याला त्याच रोडला आपल्याला जाणार आहे. तर चला नवीन अशा प्रवासाला होते सुरुवात. बेंगलोर ते बडोदा मस्त अशी जर्नी होणार आहे. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर आता करूया नवीन अशा व्हिडिओला सुरुवात. खाली कराय भाऊ मलाच गाडी खाली करायला लागली. म्हणजे तो एक लेबर होता, त्याला गाडीत आणून दिलं आणि एक मोठं बॉक्स आम्ही दोघांनी धरून खाली केलं. कारण खाली करायला तो वेळ लावणार म्हणलं. मग म्हणलं बाबा लागतो मदत करू. कंपनीच्या बाहेरच खाली केली आपण आणि आता निघालोय भरायला. तर चला लय गरम होते. माझं सनस्क्रीन विस्क्रीन सगळं निघून गेलं का आम्हाला. तोंड बिन धुतलं फ्रेश झालो की लगेच निघालो. कारण अर्धा तास झालं लोकेशन येऊन. ते बोंबलेलं परत यशवंतपूरला जायचंय. तर चला आता इथून राईट घ्यायचा. हायवे आला. हायवे मगाचा आपण टर्न मारलेला. आता इथून टर्न आहे का कुठं नाही, रॉंग साईड जाऊन कसं जाऊया बघूया. चला हा सरळ देवून अलीकडे जातो. देवून अलीतनं तसंच सिटीतनं बेंगलोर मधनं यशवंतपूरला निघू. सरळ गेला तो दाबसपेठला गेला. आणि आता लेपला आपल्याला बेंगलोर सिटीत घुसायचंय. देवनाली एअरपोर्टच्या साईडनं. तसंच डायरेक्ट बेंगलोर याला निघतो यशवंतपूरला आपण. आणि यशवंतपूरलाच गाडी भरायची आपल्याला. सरळ गेला दाबसपेठ. सकाळी आपण आलेलो. आता आपण मारतोय लेफ्ट आणि राईटला जातो हैदराबादला. हा हैदराबाद बेंगलोर रोड आहे. चला लेफ्ट घेऊ. आणि आपल्याला काय अजून ट्रॅफिक भेटलेलं नाही. सनाटाच रोड आहे. फक्त राईट मारताना कुडीगली गेटला भेटेल ट्रॅफिक. यशवंतपूर पर्यंत थोडंफार राहील रनिंग मधलं. खाली लेफ्टला उतरताना आणि राईट मारताना तेवढंच ट्रॅफिक. बाकी मग काय डायरेक्ट पोहोचतोय कंपनी. ही फिलिप्स कंपनी मागच्या वेळी आपण खाली केलेली बघा. दणका विषय नाही दणका. तर चला पोचूया कंपनीत. राहिली असेल 10-15 किलोमीटर. 15 एक राहिला असेल. जाऊ आणि भरून घेऊ आणि निवांत पडू. लय गरम होतोय राव. एकच ऑर्डर 3 जणांच्याकडनं आली होती. हीच बडोद्याची बाहेर बरं का. प्रत्येकाचा रेट अलग. कोणाचा 500 कमी, कोणाचा 1000 कमी. असा खेळ. ज्याने जास्त दिल त्याच्याकडे जायचं म्हणजे. कशाचा काय खेळ झाला सगळा. मला ऍक्च्युली जायचं नव्हतं. मी गुजरात मला आवडतच नाही जायला. उगा दिवस थोडा गुजरातला जाऊन त्यापेक्षा आपल्या इकडे मुंबईला जाऊन गाडी रिटर्न ते भेटेल. गुजरातचं व्हायचं का आपलं काय सेटिंग नाही तिकडं. त्यामुळे टाकती गाडी गुजरातला. बडोद्यावरून काय ना करून जुगाड करून भरून यायला येईल मला. तिथनं मुंबई भरलेलंच बरं शक्यतो. तिकडं परवडत नाही बडोद्यावर. पैसे अडकून राहतात बिनका. म्हणजे आपण जात नाही परत कधी. आला आपण राहतो म्हणून मी नको म्हणत होतो. पण प्रेशर करून त्यानं भरायला लावली. म्हणजे चल भरून चल. झाली खाली नाही म्हणायला नको. मुंबईची पण ऑर्डर माझ्या हातात आहे अजून पण. असा विषय झाला. आता तो फोन करायला लागलाय. मग त्याचं कन्फर्म नव्हतं. आताचं कन्फर्म झालं. त्याला मला आता घेतली मी ऑर्डर. चाललो भरायला. तर चला असं द्या. काय नाही असं होत राहतं कधी कधी. चलो
एवढा वसा वसा करत बिना ट्रॅफिकचा आलो बरं का तिथनं इथपर्यंत. आणि यशवंतपूरला आलो बराबर जाम लागले. घोटाळाच झालाय सगळा. 15 मिनिटं झाली इथंच एका जागेवरच बघा. कवा हालते काय माहिती. ब्रिजच्या अलीकडेच आहे. अजून राईट मारून परत लेप मारून गुरगुंडे पाल्याच्या रोडला तिकडे जायचंय. तर चला आता हे हल्लं की निघून जाऊया. आता जाणार अजून 10 मिनिटं माझी सिग्नलला जास्तोपर्यंत. भाऊन यशवंतपूरचा ब्रिज पूर्ण जाम झालाय. राईट साईडने इकडनं मधनं टाकली गुरगुंड पाल्याला निघू आणि तिकडून जाऊन तिथं अजून अर्धा तास जाईल. इकडनं वाढते 2-3 किलोमीटर पण काय फरक पडत नाही. आता इथनं लेप मारून जाऊ निघून. चलो भाऊन पोचलो यशवंतपूरला श्रीजी मध्ये. इथं भरायची आपल्याला गाडी. लावले धरणं आपली पुढं. येतात साहेब आलं की लावू रिवर्स इथं धक्क्याला आणि भरून निघून जाऊ. और ऊपर लेना और अरे ऐसा क्रॉस ले ना. झाली गाडी नोट. नागिन भरल्या नागिन. तसे नागिन वायरीचं बंडल आहे ती. आता इथे डॅमेज करणं म्हणजे बरं पडत त्याला जास्त आपटून आपटून आपटून. आता हौदा सगळा लिकेज करून टाकायचं. आणि खाली सगळं वाकडं ठेवले. 10-12 फुटाची असेल ती वाकडी करून नागिन ठेवले बघ. वजन असेल 400-500 किलो. चला बंद करू. माग यायला नको फक्त ब्रेक मारल्यावर. चक्कर यायचं माग हे तोडून टाकायचं. त्यामुळे याला बांधतो पुढं नाहीतर माग येईल. रस्सी जरा मारतो एक पुढे मोठ्याला. वाटतोय लोड सांगा येऊ खायला. खेळच आहे सगळा. वजन आलं काय पण हे डॅमेज करणं म्हणजे बरं. त्याला बांधतो पहिले नाही तर मागं आलं मग दरवाजा तोडील. पण पेपर भेटले सील मारले. हे बघा पेपर सीजीचे. चलो कल्टी मारते अभी अपनी मंजिल की ओर. चला भावानं निघलोय भरून. आणि पावसानं घातलाय बघा एटावडा. चहा प्यायला थांबायचं होतं. सकाळ धरणं काय चहा नाही पाणी नाही. चित्रांना दाबलाय त्याच्यावर आहे. इथं हाय चहा प्यायची पर कसं होय. जरा चहा वगैरे घेऊन मग निघू. त्या चहा प्यायला सकाळ धरणं काय प्यायलेलं नाही. चहावर आहे नुकते. चहा घेऊन निघूया. पावसानं घातलाय एटावडा. पाहुणा आलोय माकलीला. पोचा वगैरे द्यायचे आहेत. 2 महिने झाली एक पोच पडले गाडीत. दिल्लीलीच नाही. मागच्या वेळी दिल्लीला गेलेली. 2 महिने 2-2.5 महिने उधाले तशीच. आत्ता आठवण झाली म्हटलं देऊन टाकूया जाताना. आता तेवढी देतो आणि मग निघू लगेच. त्यासाठी खालनं गाडी टाकली. म्हटलं पोचा देऊन जावं. ट्रान्सपोर्टवाल्यांचं टेन्शन नाही. आणि वाघ आला आणि लगेच भरून बी चालला. 4 वाजल्यात. खाली गेली 2 वाजता. 4 वाजता रिटर्न भरून चालला. नाद करती काय. बेंगलोर पट्टा ओनलीच साऊथचा. हा टिसायला आले. डिझेल टाकी फुल करतोय. खाली करून भरून गाडी आली एवढ्यात. आणि अजून एक कांडी शिल्लक होती गेली असती. पण म्हटलं आता इकडे टिसायकडे तोट गेले तर इथंच टाकावं. आवरेज चांगलं असते इथं. चला टाकी फुल करून लगेच कल्टी मारू. डिझेल टाकी फुल झालेली आहे. आता वाघ फायर ऑन मोड. पावसात आता युटर्न मारतो डायरेक्ट वर चढतो वरच्या रोडनं. बोगा फाईट. पावसानं राव हे असलं चिरचिरी पाऊस म्हणलं काय नको वाटतं. आपलं काय आता वायरीचा बंडल आहे. आणि महत्वाचा विषय कसा आहे माहिती आहे का. त्या मालाची किंमत आहे 20,000 रुपये. आणि भाडं मालापेक्षा जास्त आहे. असा खेळ आहे सगळा. पानी पानी हो गया बेंगलोर में देखो. राबडा है राबडा. भाऊन पंपात घेऊ साईडला. व्हिडिओ वगैरे एडिट करून मग निघू. चला आपल्याला टाइम आहे. काय विषय नाही. रिटर्नचं टोल कटणार आहेत आपल्याला. कुठवर कटतील पण तासभर लागेल व्हिडिओ एडिटिंग करायला. वाजले 6-7 वाजेपर्यंत एडिटिंग करून कल्टी मारू. इथं फक्त कोणी त्रास द्यायला यायला नको. इकडं तोंड करून गाडी लावतो म्हणजे कोणी यायचं पण नाही घेणं पण नाही देणं पण नाही. भाऊन तुमकुरला पोचले. मस्त असं जेवण केलं लाईटली. राईस वगैरे खाल्ला आणि धन्नूला घातलाय बघा हार. कसं दिसतंय आहे का नाही ना. त्या बाद काम. तुमकुरला आलं की तिला फिक्स हार असते. तर चला चालू आहे रिबीट रस्ते ना. मस्त असं चिरीमेरी पाऊस येतोय त्यामुळे नको वाटतंय राव. बेकार अवस्था वाटते. तर चलो चित्रदुर्गापर्यंत तरी रिटर्न टोल कट दिली. त्यामुळे चाललोय जरा जाण टाइमपास केला. व्हिडिओ काय सुटलाच नाही शेवटी.
नेटवर्कचं लय लपड होतं, लेट झालं. आता जवळजवळ वाजलेत 10, त्यामुळे मग विषयच कट केला. म्हणलं बघू उद्या सकाळ टाकू. सुबह आलेंगे कोई दिक्कत नाही. भावाने शिऱ्याच्या टोल नाक्यावर पोहोचले. किती वाजले? 10:30. अजून भरपूर टाइम आहे. टोल सगळं आपला अर्ध कट होणार आहे ती पाक चित्रदुर्गापर्यंत तरी मिनिमम. बाकी तर काय मग खट्टच विषय आहे. पावसाने एक वैताग दिलाय राव, लय पाऊस. पाहून 12 ताब्याला थांबले होतो. ही मंगळवेढ्यात दादा गाठ पडलं, भेटलो त्यांना. आपल्याला काय ते थांबणार टाइमपास करणार, आपल्याला काय टाइमपास करायला नाही. गाठ घेतली, भेटून भारी वाटलं. काय नाव दादा तुमचं? भैया काकडे. भैया काकडे. आमचे काकडे एक मित्र होत राव मंगळवेढ्याच. भावाने चित्रदुर्ग टोलवर पोहोचलोय. फायनली मिशन सक्सेसफुल. टोल नाका रिटर्नचं कट झालं. फ्रेश झालो मस्त पैकी. चला निघूया आता. दाब रनिंग मारू. आता कुठं जायचं हे प्लॅनिंग चाललंय माझं. 13 नंबरनं जायचं का 4 नंबरनं घरनं जाऊन परत मुंबई मार्गे जायचं. अजून काय आपलं ठरलेलं नाही. अजून एक 10 मिनिटांनी विचार करतो आणि मग ठरवतो 13 नंबरनं जायचं का इकडून जायचं. तर चला बघू कसं होतंय तसं. भाऊ कानाला गार लागायला लागलं, म्हणलं आता फाड्या हाणायला लागतोय. फाड्या हाणलाय आणि आता निघतो. 13 नंबरनं जायचं ठरलं आपलं. थांबलो 10 मिनिटं. आता जाऊ 13 नंबर मार्गे. असंच संभाजीनगर धुळ्यावरून तसंच मग बडोदा. तो चलो देखते कैसा होता है. अभी लाइन चेंज. अभी 4 नंबर नहीं जाने का, अभी राइट मारने का चित्रदुर्गा से डायरेक्ट दांडी गोल कार्यक्रम 13 नंबर. चलो चला भाऊने इथून राईट घ्यायचा, लेफ्ट घ्यायचा, सॉरी हॉस्पिटलला. चला घेतो लेफ्ट. 13 नंबरला लागलेला आहे वाघ. 13 नंबर हायवे सोलापूर रोड. सोलापूर पंढरपूर मोळ जाणारी गाडी 3108. एवढं 13 नंबर हायवेचा पहिला टोल आलाय. बघू शकता हा टोल. अजून सोलापूर 400 किलोमीटर राहिले. लय लांब रनिंग आहे अजून. आता जेवढं होईल तेवढं काटोनी झोपून टाकू. झोप आले राव जाम. चला भावना कुठला धाबा आलाय? राजस्थानी महादेव. चला झोपून टाकू. इथं मागच्या वेळी आपण झोपलेलो, आता झोपून टाकू. चलो सोते है. चला भाऊ झोपतो. गुड नाईट. औषध वगैरे लावले टकाटक देवता आणून. तर गुड मॉर्निंग भावांनो. रात्री येऊन झोपलेलो तो धाब्यावर आणि चला आता निघतोय. आपण चित्रदुर्गाच्या पुढे आलोय. थोडं मागच्या वेळी थांबलेलं ते धाब्यावर थांबले. मस्त अशी हवा लागते बघा इथं. पवन चक्की वगैरे रस्त्याकडे. तर चला निघतोय आपण. करतोय दिवसाची सुरुवात. चला निघू भुंगा फाईट. गजर लावला होता मी 6:30चा. वाजले 7. चला कल्टी मारूया. सबस्क्रायबर आपले एक आले, त्यांनी उठवलं. तर चला निघू आता. रस्त्याकडेला गाड्या थांबून चालायचं नाही. भुंगा फाईट जाऊ आणि चला पुढं थांबू फ्रेश वगैरे व्हायला. इथं काय नाही, मारा नाही, बोंड माळा आहे. चलो भाऊने HP पंपात थांबलेलो. मस्त असं फ्रेश झालो टकाटक. तर चला निघूया आता. बाहेर गाडी थांबले. त्याच्या पहिले आपल्याला इतकं काय काय ही सिरम लावायचा आहे. ही फेस वॉश पहिलं, सिरम, त्याच्यानंतर परत सनस्क्रीन लावायचा आहे. सिरम लावला. आता सनस्क्रीन लावून मारू कल्टी. सनस्क्रीन उन्हात निघायच्या आधी लावलं पाहिजे, नाही तर खेळ सागळा. पहिलं मी कधीच लावीत नव्हतं राव, त्यामुळे सगळं तोंड काळ वाटलं. की आता पोरींच्या गत करायला लागते राव. जमते आपल्याला सारखं सकाळ दुपार संध्याकाळ. हा सगळा खेळच आहे. हे बघा असं लावायचं आणि मगच उन्हात निघायचं. असा खेळ आहे. नाहीतर मग परत काळ वाटलं तोंड. काळ वाटलं म्हणजे टॅनिंग होतंय, काळ डाग पडतात. त्याचा लपाडा आहे. सगळ्यांनीच काही सनस्क्रीन वापरलं पाहिजे बरं का.
कारण स्किन तोंडाची तर व्यवस्थित राहणं महत्वाचं आहे. गाडीत आपल्या डस्ट बिस्ट सगळा धुरानं ह्यानं तोंड काळं मीठ होते. थोडीशी काळजी घेतली का ना व्यवस्थित राहते. तर चला आता निघूया. ती गाडी थांबले भाऊ बाहेर, पुढे कुठे तर नाश्ता करू आणि मग कल्टी मारू. तर चलो चित्रदुर्गा से अभी स्टार्ट होता है अपना सफर, कंटिन्यू देखो. 13 नंबर ना भावानं आपण कधी येत नाही आणि एकदा आलो की सगळे आपली फॅमिली मेंबर असते ना गाठ पडते. 3-4 गाड्या आहेत संकट थांबले होते. बाथरूमला गेलो होतो फ्रेश व्हायला. मला आता चला संकटच निघू सगळी. दोळाच उठवू दोळा. तर चला मस्त प्रवास चालू आहे खतरनाक असा. गुजरातचं एक लपड झाल्यावर तर तिकडे डिझेल मिळत नाही. आईला जोडीदार अडकले तिकडे म्हणते डिझेल नाही, डिझेल घेऊन या टाकून या. अर म्हणलं खेळ झाला आमचा, झाला पाल्ले इकडे आमचा. म्हणलं चुकून भरलंय आज. असा खेळ काय वय नको, डिझेल भेटावं आपण जास्त चालवया पाहिजे. हा तर चला बघू कसं होईल तसं होईल. ऑन हॉस्पिटलच्या बोगद्याच्या अलीकडे आहे. कसं झालंय वातावरण बघू शकता. आलंय आता हार लावल्यामुळे सारखा मध्ये येतोय बघा हार. आता वाळस्तवर आज संध्याकाळपर्यंत सुकस्तवर. अजून गरगरीत आहे बरं का हिरवा गार. तर हॉस्पिटल बघा कसं हिरवं गार दिसते. आता बोगदा आलाय. बोगदा पास करून पुढे टोल ना किंवा नाश्ता करायला थांबू. 3-4 गाड्या आहेत त्या सगळं आपल्यामुळे त्यांचा हाल नको. मस्त नाश्ता करू टकाटक. तिथं नाश्ता भेटतो जरा बऱ्यापैकी. गर्दी असते सकाळ सकाळी लय. 10 वाजल्यात. नाश्ता करू आणि मग कल्टी मारू लगेच आपल्या प्रवासाच्या दिशेनं. तर कसं दिसतंय भावानो हॉस्पिटल? कडक दिसतंय का नाही? कडक नाद खोळा नाद्या बाद विषय. इकडं आले की बघा आता इथनं पुढं झालं पिढीवेकर चालू. दान 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 डान्सच करत्या. नुकता पडतय लय बेकार. पहिल्या नवीन रोड बांधला का नाही तेव्हा लय ऍक्सिडेंट झाले त्या स्पीडब्रेकर मुळे. माझ्या देखत राव जीव गेलाय दोघाचा. लय बेकार स्पीडब्रेकर. हे बसवंत बागेवाडीचं ही फेमस होतं त्यावेळेला. त्यावेळी मी हा रोडनं चालवायचो, मोठी गाडी चालवायचो. टेलर इधर से हेच रोड होता आपला जत मार्गे बेंगलोर. तर स्पीडब्रेकर लय या रोडनं KNRC न बनवल्यात. हा रोड पण आपल्या डोळ्यात एकच बनलाय बरं का. पाक सिंगल होत तवा यायचो आपण. त्याच्यानंतर हा रोड बांधला. एका वर्षात रोड बांधला येऊ अक्का इथनं विजापूर पर्यंत. एका वर्षात झालाय. वर्षाच्या आतच उरकला होता याने. लय फास्ट काम केलंय रोडला. खतरनाक. भावने हो आला हॉस्पिटलचा टोल. नाश्ता करायला थांबूया आता. इथं नाश्ता भारी भेटतो. नाश्ता करू. गाड्या आहेत ते येतील. नाश्ता करून निघून जाऊ लगेच. देखो हॉस्पिटल का टोल. नाश्ता करायला थांबले हॉस्पिटलला. चित्रांना घेतलाय बघा. कार्यकर्ते आपली आहे ती सगळी संकटच आहे. आम्ही विजापूर पर्यंत नाश्ता करू आणि निघू लगेच. चला पहिलं पोटात बघू. लय भूक लागली. मिलिटरीचं थिएटरा कुठं चालली ती. कसा आहे त्या नक्का थिएटरा म्हणते त्याला. थिएटरा लय वाढल्यात. मी VML च भारत अर्थ मोर्स प्रायव्हेट लिमिटेड ह्याच्यावर वरली तुम्ही कुठला त्याच्या आयला ते कोचिंगच्या तिथं पालक्कडवरनं भरण्याचं. पालक्कडवरनं आणायचो आम्ही. पुण्याला आणायचो टाटाला. तिथं ह्याचं LNT ला याला काम होतं सगळं. सगळ्या रस्त्याने थिएटर चाललेत बघा. आणि विजापूर अजून राहिले आपल्याला 125 किलोमीटर. आपण हुनगुनच्या त्या टोलवर थांबलेलो. बसतो थंड वगैरे घेतलं आणि मारले कल्टी. तिथे सगळी कार्यकर्ते आपली भेटले फॅमिली मेंबर आणि निघलो. आता आंघोळ महत्वाची करायची आहे. आंघोळ करायची म्हणलं तर विषय काय होती, वर्दी काढायला लागते. मग एकदा आंघोळ केली की परत न धुतलेले कपडे घालायचे वाटत नाहीत. त्यामुळे मग घोळ होते. मग आंघोळ सरळ पुढेच करायची. डायरेक्ट कपडे चेंज करायचे विजापूरला जाऊन. तिथनं पुढे कोण अडवत नाही. वर्दीचा काय विषय. आता परत आंघोळ केली की परत हीच कपडे घालायला लागतील. मग ते नको नको वाटतं. तर चला पुढे जाऊ आंघोळ करू विजापूरच्या त्या तिथं टोल नाका तिथं आणि मग निघू पुढं. चलो चालू आहे सफर कंटिन्यू अपना. देखते रहे ना. आलमट्टीला पोहोचलोय. आलमट्टीला असा एक आमच्या बरोबर कांड झालाय की डिझेल महाराष्ट्रात भेटत नाही. त्यामुळे आता इथनं डिझेल घ्यायचं. त्याचं केनं घ्यायचे. ही केनं बघा. केंड घ्यायचं चालले. 3 गाड्यात. अजून एक गाडी काकडीची येते पाठी.
केन घेऊ 35 लिटर कॅन कितीला आहे हो दादा? 250ला. एक दिवस वापरणार फेकून देणार, काय उपयोगाच आहे? मजबूत तरी आहे का? ते लुटायचे काम आहे, लुटायचे काम आहे. हा का? सरकारने खेळ चालवला, सगळ्यांनीच खेळ चालवला आपला. तेवढा आहे तेवढा आहे. गाड्या उभ्या करायच्या घरी, कामाला जायचं नाही का? तेच करायला लागणार. आधी डिझेल रेट वाढवला आणि सगळे असं चाललंय. तर चला आता घेऊ कॅन आणि निघू. पाहुणा हाल म्हटलेला केन बिन घेतली. सगळे आपले फॅमिली मेंबर घ्या काय बघा इथं सगळ्यांनी घेतली. चौका 5 जणांनी केन. आणि आता चला मारते गलटी. अजून पुढनं गाड्या यायला लागल्या तिथं आणखीन टाइमपास. आता काय इकडं आलं की लई टाइमपास असते. चला हे सही दोघं आंब भरून आल्यात. अजून 2 पलीकडचे आहेत त्या आपल्या सोबतच आहे. ते मगाच्या हे आंबवाले आहेत. चला चलो. ऑन डिझेल टाका थांबले विजापूरला. कॅनात पहिलं फुल करतो आणि परत टाकीत फुल करतो. कॅन फुल करून घेतो, परत पुढं लपड नको. अरे कॅनात चेपलं कॅन कमी बसणार जरा. 35 लिटरचा आहे म्हणलाय कॅन. बघू आता किती बसते. इकडे चेपलं कॅन. चला डिझेल टाकी फुल करून कल्टी मारू. आता गाडीत पण टाकायचं आणि इकडे पण टाकायचं. पण टोटल डिझेल बसले 6280. आल्या कुठं गेलं? 6280 बसले बघा. 66 लिटर घेतलंय. कॅन फुल झालंय, टाकी फुल झाले. ओके मे थँक्यू. 3:45-4 वाजलेत. विजापूरच्या अलीकडे आहे राजस्थान ढाब्यावर जेवायला थांबले बघा. मस्तपैकी टमाटर चटणी घेतल्या, शेवभाजी घेतले आणि दणका लावता. लय भूक लागली राव दाबून. काय हो खरंच पाणी पिऊन पिऊन तशी भूक लागत नाही, पण आम्हाला लय लागली. आमचा गडी हो तर मग यानं म्हणते जेवाय थांबवा जेवाय थांबवा. अवघड आहे अवघड आहे. शाळेत गेला असता तर याला असतं का दिवस. चला जेवण करू आणि कल्टी मारू. भावानं जेवण वगैरे झालं मस्त बघीन. पावसानं दमिवले बघा. खोळ्यागत पाऊस आलाय असला बेकार का नाही. पाणी करून टाकले धाब्यावर. तर चला आता निघूया. वाट बघितली, आंघोळ करायची होती त्यामुळे म्हटलं पाऊस गेला की आंघोळ करायची. पण काय पाऊस जाय ना, त्यामुळे आता कल्टी मारूया. तर चलो. दिवसभर तापलेली बराबर पावसानं गार झाली. कसा आहे त्या नका कंटिन्यू चालू आहे बघा. विजापुरात सुद्धा डिझेल भेटणं झालंय बरं का. आता आपल्या त्या मागच्या गाडीत सचिन शेटच्या टाकायचं पण डिझेलच भेटना. बरं झालं आपण मागच टाकलं. पुढे आला असतं ना विजापूरची वाट बघ. माझ्या 2 कांड्या होत्या तरी पण मागच टाकलं. फुल केली. म्हणलं इंडियन ऑइलचा पंप आहे, बारकाट पंप आहे, देणार येऊ. कारण मोठा पंप बोला गिरायक काय कंपनीच्या पंपाला गिरायकले असते. कंपनीची खाती बिती असते ती सगळी, त्यामुळं ती देत नाही डिझेल. त्यांच्याच गाड्यांना देते ते. असा खेळ आहे. चला आपलं झालंय काम ओके. ज्या गाडीचा डिझेल टाकलं की ती गाडी आपल्या संभाजीनगर पर्यंत आहे, दिल्लीला चालल्या. चला भावाने विजापुरात पण डिझेल आता संपले. आपली सचिन शेटची गाडी आल्या मागणं डिझेलच भेटणं झालंय. मागच टाका म्हणलं होतं. झाले बघा लपड. थांबली इंडियनच्या पंपाच्या वर. तर टाकाय गेले डिझेल. टाकून लगेच निघू. पावसाने त्यात धुमाकूळ घातला वैताग. आता ही गाडी सगळं जाणार इकडं, आपण जाणार सरळ. तर चला तो गाडी बघायला मिस आहे. तर भावानं आमचं लक्ष नव्हतं तर इकडे ट्रॅव्हल्सनं ब्रेक मारला. ट्रॅव्हल्सच फिरली जागेवर. 2 व्हीलरवाला उडला असता हवेत. थोडक्यात वाचलंय बघा. अरा लक्षच नव्हतं आमचं. जागेवर फिरले ट्रॅव्हल्स. गोळ जाय सगळा. अवघड आहे. हळू गाड्या चालवायच्या पावसाने स्लिप होते त्या. भावना आपल्या सोबतच्या गाड्या गेल्या विजापूर मधून तिकडं. आता सचिन शेटची चाकणची राणी आणि आपण दोघंच आहे. आता हे धुळ्यापर्यंत आहेत आपल्यासोबत. दिल्लीला चालली गाडी. आणि आपण आता मस्त पैकी कुठेतरी आंघोळ करतो. आंघोळ केलेलं नाही राव. आंघोळ करून कपडे बदलतो पहिली, तेव्हा कुठं बरं वाटेल. आता आंघोळ नाही, काल नाही केली, आज नाही, आज केलीच पाहिजे. नाही तर संध्याकाळी रनिंग होणार नाही. आंघोळ करतो मस्त पैकी. जेवण केले मग अशीच. आता काय संध्याकाळी थोडंसं काय ते लाईटली खाऊ. बाकी महत्वाची आंघोळ आहे तेवढी करून घेऊया. आणि त्या गाडीत जरा माल एक्स्ट्रा आहे ते आपल्या गाडीत टाकू. आपल्या गाडीत असेल 400 किलो वजन. त्या गाडीतलं 100 किलो एक्स्ट्रा आहे. बॉर्डरला काट्यावर पास होणार नाही, त्यामुळे 100-200 किलो आपल्या गाडीत टाकू बॉक्स आणि मग निघू. तर भावना आपण झळकीच्या जवळ पोहोचलोय. भारतचा पंप आहे, पेट्रोल पंप. आणि आता इथं आंघोळ करायचे. तर भावना हा व्हिडिओ लय लांब होती सकाळ धरणं लांबलाय, त्यामुळे सध्या आपण इथंच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू आता इथून पुढं नेक्स्ट जर्नीमध्ये. बाय बाय.